हे किती पाऊस आला, किती वादळ आलं तरी त्या घरट्याला कधीही त्रास होत नाही किंवा त्यांच्या पिल्लांनाही कधीही पाणी लागत नाही. अशी 2 घरटी तावरे साहेबांनी या बँक आता बांधून ठेवलेली आहे की पुढील आयुष्याच्या पुढच्या काळामध्ये किती पाऊस आला, वादळ आली तरी सदर घरट्याला कसल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. तावरे साहेबांचे चिरंजीव विराज तावरे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की असे आई वडील आपल्याला लाभले हे मी माझं भाग्य मानतो. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजश्री शाहू महाराज यांच्या प्रेरणेनं छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आयुष्यामध्ये जे काम केलं, वयाच्या 16व्या वर्षी एक स्वतःचं स्वराज्य असावं हा विचार 16व्या वर्षी मनामध्ये येणं आणि तो प्रत्यक्षात इम्प्लिमेंट करणं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. समाजाच्या प्रवाहाच्या विरोधात जाऊन एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे माझे आदर्श आहेत. या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे काही जीवनकार्य होतं ते जीवनकार्य छत्रपती संभाजी महाराजांचं जीवनकार्य, छत्रपती संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांपेक्षा 10 पट पराक्रमी होते. का होते? कारण ते छत्रपती शिवाजी महाराजांपासून तयार झाले होते. आज मी महाराष्ट्रात सगळीकडे बोलतो. का बोलतो? कारण मला बाप भारी आहे म्हणून मी महाराष्ट्रात मुलांना काय पाहिजे असतं? एक मानसिक कॉन्फिडन्स जो म्हणतो आपण, तो कॉन्फिडन्स सुधारण्याचं काम माझ्या मम्मीने असेल, माझ्या पप्पांनी असेल, हे जबरदस्त आमच्यामध्ये केलं. म्हणून आज मी 1000, 2,000च्या सभा अटेंड करू शकतो. तो आत्मविश्वास कुठून आला? ते माझ्या जीन्स मध्येच आलेला आहे. माझे आजोबा, माझ्या तुझ्यांनी आता सांगितलं, माझे आजोबा हे गावामध्ये पाटील होते. एक अतिशय स्वाभिमानी व्यक्तिमत्व, कधीही कोणाच्या एक पुढे न झुकणारं व्यक्तिमत्व. असे माझ्या आजोबा नारायणप्पा म्हणून जे पूर्ण बारामती तालुक्यात फेमस होते, त्या नारायणप्पांपासून जन्मलेले माझे पप्पा ते तेवढेच स्वाभिमानी झाले, ते तेवढेच कर्तृत्ववान झाले. आमचे चुलते अंकुश तावरे हे बारामतीमध्ये आता केंद्र प्रमुख आहेत. आमचे नाना हे सुद्धा तुमच्या बरोबरच तुमचेही सहकारी आहेत. हे सगळं कशामुळे झालं? तर आजोबांमुळे झालं. आज मी हे सगळं जे काय बोलतो केवळ वडिलांच्या पुण्याईमुळं, आजोबांच्या पुण्याईमुळं आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे त्याच्यामुळं करतो. अशाच पद्धतीनं आज माझे वडील सेवानिवृत्त होत आहेत. मला अजिबात दुःख नाहीये. पंतप्रधानाला सेवानिवृत्त व्हावं लागतं 5 वर्ष संपली की, राष्ट्रपतीला सेवानिवृत्त व्हावं लागतं. म्हणून त्या ठिकाणी दुःख करण्यात काय अर्थ नसतो. कारण त्या ठिकाणी आपण 5 वर्षाचं ऐश्वर उपभोगलेलं असतं. त्या ऐश्वर उपभोगल्यानंतर एक समाजासाठी एक महत्वाचं काम केलेलं असतं. आज पप्पांनी 39 वर्ष बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवले असतील, कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न सोडवले असतील. आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं की एक जीवन जगण्यासाठी एक आर्थिक स्थैर्य लागतं. ते स्थैर्य देण्यासाठी पप्पांनी महत्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावलेली आहे. असा छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा सातत्याने हृदयात घेऊन काम करणारा एक निष्ठावान कर्तृत्ववान अधिकारी आज सेवानिवृत्त होत आहे. माझे वडील सेवानिवृत्त होत आहेत. कुठेतरी एक आहे त्या इमारतीमध्ये मी गेली 25 वर्ष, गेली 24 वर्ष हक्काने येतोय. इथून पुढे तेवढा हक्क मला असणार आहे का नाही मला माहिती नाही, कारण तुमचे सगळे ऋणानुबंध माझे चांगले आहेत. नायकोडी साहेब सुद्धा आहेत. साहेबांनी सांगितलं मी जरूर हक्काने पुन्हा या इमारतीमध्ये वर्षभर साहेब तुम्ही आहात, वर्षभरही जरूर येणार आहे. या ठिकाणी एवढंच सांगतो की आई अंबा तुळजाभवानीच्या कृपेनं भास्कर तावरेंसारखे वडील मला मिळाले, प्रतिभा तावरेंसारखी आई मला मिळाली. मी देवाचे खूप आभारी आहे. मला भरभरून दिलं देवानं. हे सगळे जे मी काय करतोय ते आई वडिलांच्या पुण्याईमुळेच करतोय आणि असे आई वडील मला मिळाले म्हणून मी पुन्हा एकदा देवाचे आभार मानतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली याबद्दल तुमचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.